Bowler's name Yuvraj. चला गोलंदाजी एंडला आपण पाहतो युवराजला आणि फलंदाजीला दोन्ही फलंदाजाले एका बाजूला आपण पाहतो नझीरला आणि एका बाजूला आपण पाहतो रोहितला. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत पाहतो की एक एक क्षण ह्या कॅमेरामॅनने इथे टिपलेले आहेत. आमचे दोन्ही कॅमेरामॅन रोहित बनसोडे आणि सुमित तिवारी आणि आमचे स्कोरर आणि आमचे ऑपरेटर जे आम्हाला प्रत्येक एक एक क्षण जे दाखवत आहेत साहिल चव्हाण आणि आमचे DJ ओम साई ऑडिओ यांचंही देखील यांचंही एक खूप मोठं योगदान ह्या टुर्नामेंटला इथे आयोजन करण्यासाठी. जे क्षण आणि जे आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट हे यांच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट आपण पाहतोय तर यांच्यामुळं पाहतोय. ही यांची मेहनत आहे. आमचे कॅमेरामॅन आमचे ऑपरेटर साहिल चव्हाण जे ऑपरेट करत आहेत स्कोरबोर्ड सांगत आहे प्रत्यक्ष कॅप्चर करत आहेत. तसेच आमचे कॅमेरामॅन रोहित बनसोडे आणि सुमित तिवारी खूप चांगलं काम करत असताना टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून अतिशय स्पष्ट पद्धतीने HD क्वालिटीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. DJ ओम साई ऑडिओ आपल्या गाण्यावरती आपल्या तालावरती तर सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आपल्या देखील सर्वांचं स्वागत. खूप चांगलं काम करतायत आपण. तसेच आमचे ऑर्गनायझर उमर खान आफ्ताब नजीर सद्दाम आणि सर्व अजून मित्रमंडळी यांनी जी मेहनत घेतली दिवस रात्र ही स्पर्धा इथे आयोजित करण्यासाठी. थँक्यू ऑल ऑर्गनायझर आणि सर्व आमचे मायबाप प्रेक्षक ज्यांच्यामुळे या स्पर्धेला चार चांद लागतात. यांच्यामुळे ही स्पर्धा हिट है भाई. जितने भी दर्शक है बाउंड्री लाइन से थोड़ा बाहर आना है. बाउंड्री लाइन से ना कोई अंदर नहीं जाना है. थोड़ा बाहर आना है दोस्त. बाहर बैठना है. बाहर बाउंड्री लाइन के बाहर बैठे. बाहर बैठ के आराम से आनंद लीजिए. व्हाइट बॉल अंपायर डिसीजन. चला 2 धावा झाल्या धाव फलकावरती. आपण पाहतायत प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये सर्व प्रेक्षकांचा ज्यांनी यूट्यूबवर आता आलेले आहेत त्यांचंही देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चेंडू सोडलाय. यासाठीचं व्हाईट बॉल अंपायरची तिथे एक्सरसाइज होत असताना अबेक्या बाहेरचा चेंडू ऑफस्टमच्या खूप चेंडू बाहेर जात आहे. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवतात आहे. स्पर्धा पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. वेग भन्नाट होता. लाईन चांगली होती आणि यंदा देखील बीट केलंय. गोलंदाजी उच्च दर्जाची आपण पर्यंत पाहते. जेव्हा जेव्हा संध्याकाळचा सत्र चालू झालाय ड्यू फॅक्टर इथं चालू झालाय तो गोलंदाजाने कुठे ना कुठे त्यांचे जलवे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकी गोलंदाज आपला 100% देतो आपल्या टीमला जिंकण्यासाठी. इथे मेहनत करतात लढत करतात संघर्ष करण्यासाठी आणि कशासाठी तर इथे ही या सीझन 7 ची ट्रॉफी उचलण्यासाठी. यंदाही देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फाईनल क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच धाव. दोन्ही संघ एक एक आपले सामने हारलेत पण यंदा देखील त्यांची संधी आहे पुढच्या मॅच मध्ये जाण्याची. एक एक पायरी चढत एक एक मॅच जितत जितत पुढच्या मॅच साठी तयार होण्यासाठी हे दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध इथे ही मॅच खेळत असताना हो जबर थ्रो. फटका अप्रतिम होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा
पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या बाजूने चेंडू जात असताना प्रयत्न करतोय फलंदाज की रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय, सातत्याने नाकाम होतोय, पण प्रयत्न केल्याने नक्कीच प्रयत्न करणं सोडायचं नाहीये. आयुष्यामध्ये नेहमी प्रयत्न करत राहा, यशाची पायरी नक्कीच तुम्ही चढाल. डीजे थोडीशी चर्चा आपला पार्टनर बरोबर करणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. हो, सुंदर फिल्डिंग, पण थोडंसं फंबल झालंय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. आउटफील्ड आपण पाहिले तर खूप फास्ट आहे, विनस आहे ग्राउंडची, खूप चांगलं ग्राउंड आपण पाहतोय. चला डीजे. गणेश. गणेश. हो, सुंदर स्ट्रोक, खेळाडू खाली येतोय, झेल होईल काय, पण नाही. शानदार चौका. चौकार. पायाने अडवण्याचा प्रयत्न होता, जिथे झेल होती एफर्ट नव्हतं तिकडे, फक्त पळत सुटले आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजीरच्या बॅटमधून एक निर्णायक आणि एक अप्रतिम देखणीय खणखणी स्ट्रोक, चौकार. पुन्हा एकदा बिगिट, क्षेत्ररक्षण जबरदस्त. का आम्ही तो फिल्डर तिकडे हटवलाय आणि का इकडे दुसरा फिल्डर लावलाय, ती यासाठी लावलाय आणि एक चांगली सोच म्हणावी लागेल. स्ट्रोक तसाच होता, बॉलर तसाच होता, पण फिल्डर थोडा चेंज केले होते तिकडे. आफ्ताब नवीन बॅट्समन, बिग हिटर, बुम बुम आफ्ताब म्हटलं तरी काय फरक पडणार नाही. अशा प्रकारची फलंदाजी करतो तो म्हणजे आफ्ताब. समालोचनही देखील चांगल्या पद्धतीने करतात, मनोरंजन करतात. चला अल्ताफ भाई यांच्याकडनंही देखील आफ्ताब भाई, चला जोपर्यंत फलंदाजीवर आहेत ना, जब तक बैटिंग करेंगे तब तक पूरे इनिंग में हैट्रिक 6 पे 1001 रुपए का इनाम, सिर्फ चौड़े भाई के लिए, मतलब आफ्ताब भाई के लिए. चला ठीक आहे, पारितोषिक आहे, जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला फुलटॉस चेंडू, बॅटचा लिडिंग एज, थर्ड मॅचच्या डेक्यावरती आणि हा देते चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार.
चला ओ हो जडमध्ये टाकलेला चेंडू अप्रतिम. जशा तसं उत्तर. गणेशने हे देखील पाहिलं. मागचा चेंडू लिडिंग एज येऊन थोडंसं गचाळ क्षेत्र झालं आणि त्याचे 4 धावा मिळाल्या. पण नंतर तर जे टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या वरनं जे ब्रह्मास्त्र अस्त्र ते त्याने वापरलं. यॉर्कर बॉल त्याला म्हणतात. तो यॉर्कर चेंडू त्याने टाकलाय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. एकच धावाने. सुंदर बॉलिंग. 21 रन 21 धावा झाल्या धाव फलकावरती. 5 बॉल 5 चेंडू. शेवटचा चेंडू गणेशचा ह्या ओव्हरचा. पुन्हा एकदा बिगिट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न आणि जे उरलेलं काम होतं ते एसटी रक्षकाने केलं. तर अशा प्रकारे ओव्हरची झाली समाप्ती. टीमची स्कोर झालाय 21. लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहताय प्रेम. शनिवार आहे. उद्या सुट्टीचा दिवस आहे. तर रात्र इकडेच काढायची आहे कारण डे नाईट मॅच आहे. आमचे सर्व प्रेक्षक हळूहळू त्वरेने या स्पर्धेला गर्दी करत असताना उद्याचा सुपर संडे या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि ओपन हाफचे आपण सामने पाहूत. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतो एक 2 व्हीलर गाडी इथे ठेवलेली आहे. अभिषेक नवीन गोलंदाज येतोय. अभिषेक. टीमचा स्कोर आपण पाहतो ते 21 धावा धाव फलकावरती. 1 गडी बाद. पुन्हा एकदा फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. चिकी रन खेळण्याचा प्रयत्न. पॉवर रनआउटची संधी. डायरेक्ट हिट पण नाही. जर का डायरेक्ट हिट असला असतं तर कुठे ना कुठे एक रिस्क होता. पाहूया. उमरने तर मारलेलं नाही पण त्याला माहिती की जर का मी मारलं तर चेंडू स्टंपला लागला तर रनआउट होईल. पण विचार केला आणि नाही मारला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यंदा देखील यस अंपायरचा डिसिजन. व्हाईट बॉल येत असताना आमचे पंच आमचे 4ही पंच जे आहेत ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. सकाळच्या 17 पर्यंत ते आतापर्यंत खूप चांगली अंपायरिंग केली आहे. टीम बदलल्यात. सगळं बदलले. मॅच बदलली पण आमचे अंपायर जी जागा आहे त्या जागेवर तिथेच उपलब्ध अजूनपर्यंत. पूर्ण ऊन डोक्यावर घेतलंय आणि आता संध्याकाळच्या 17 मध्ये ह्या थंडीमध्ये इथे अंपायरिंग करत असताना पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. कमालीची गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. बांधून ठेवलं इथे आफताबभाई यांना. व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. ते व्हेरिएशन करतोय आणि हा फायदा आपल्या टीमला मिळतोय. खूप चांगली इथे गोलंदाजी. पुन्हा एकदा यंदा पाहूया अंपायरचं डिसिजन पण नाही. मला असं वाटतं चेंडू स्टंपवरनं गेलाय. चला व्हाईटचं इथे जे रिव्ह्यू आहे जे वापरण्यात येते ते घेतलेलं आहे. टीम बॅटिंग कडनं रिव्ह्यू बघायचा. व्हाईटचं बघायचं आहे. व्हाईटचा रिव्ह्यू घेतला. इथे एक चॅलेंज केला एम्पायरला. 2 रिव्ह्यू आहेत आपल्याकडे. यस इट इज अ व्हाईट बॉल. या क्षमा मागत असताना आपल्याला अंपायर होतं. चुका होतात माणसांकडनं तर ती चूक सुधारली. क्षमा मागितली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण जाऊया. खूप चांगली एम्पायरिंग आपण पाहिली सकाळपासून आतापर्यंत. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्टचा मौका आणि यस नो काय घडतं इकडे आणि जे पण घडतं ते सगळं बॅटिंग
च्या खेम्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जात असताना डायरेक्ट हिट तिकडनं उमरनंही देखील यष्टी रक्षकाच्या पाठून मारला, फिल्डरने डायरेक्ट हिट मारला, पण बॉल जो आहे कोणाच्याच हातात आलेला नाहीये. आणि असं इथे बघताना एक धाव सोरटी धाव घेतलीये. आता बाईला माहिती आहे की मी थोडंसं इथं स्ट्रगल करतोय, काही समजत नाहीये, थोडं बॉल कशा प्रकारचा येतोय. तर आपला जो समोर आपला पार्टनर आहे का ना त्याला स्ट्राईक रोटेट करून त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेने चेंडू जात असताना व्हाईट बॉल. यस, अजून एक व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये थोडीशी दिशा भटकलाय ते गोलंदाज. टीमची धावसंख्या हळूहळू होत असताना 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 25 रन्स. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळलाय मिड विकेट क्षेत्र, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. "27 runs on scoreboard." पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे, खेळाडू पाहत राहतोय, अप्रतिम झेल. त्याच्या नंतरचा तो प्लेअरचा जो राग आहे. 27 धाव वरती एक अजून एक गडी बाद झालाय. रोहित थोडा नीचे बैठणार. रोहित पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. यंदाही देखील फलंदाज काही करू शकलेला नाही. अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. 27 धावा झाल्या धाव फलकावरती. षटक संपलंय. 9च्या सरासरीने 9 के रन रेट से यहाँ पर 27 रन हो चुके 3 ओवर की समाप्ति के बाद. उमर थोड़ा जल्दी करना है, फटाफट और मैच है अपने पास, टाइम नहीं है, थोड़ा जल्दी जल्दी करना है. अंपायर थोड़ा मैच जल्दी जल्दी करवाना है. बॉलर्स ने गणेश गणेश गण्या गणेश उर्फ गण्या. चला 3 षटक संपलेत आणि 3 षटकामध्ये धावा झाल्या. स्कोर बोर्ड आपण पाहतोय 27 धावा. चला उमर घाई करा. पहिला चेंडू पुल केलाय सरळ दिशेने
लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहे एकच धाव. एक एक धावाने ते स्कोर बोर्ड चालवत असताना ह्या एक रनच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 2828 रन्स. प्रेमनगर प्रीमियर लीग सीझन 7 चा हा सामना आपण पाहतोय. दोन्ही टीम आपले एक एक मॅच हारून इथपर्यंत आलेले आहेत आणि जो संघ जिंकेल तो पुढच्या याच्यामध्ये जाईल. आय देखील लाकूड टप्प्याचा चेंडू पुल केला खेळाडू तिथे आय पण लांब बरच खेळाडू आहे. 2 धावासाठी निघले तर रिस्की रन आहेत. रनआउटची संधी हुशारी दाखवली आहे इकडे उमरने पण अंपायरने नाकारले. लाइव मैच है, यूट्यूब मैच है, प्लीज थोड़ा सपोर्ट करना है. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू जोर लावतोय. एकदा पुन्हा केली दुसऱ्या धावासाठी हा रिस्की रन आहे. पाहूया यंदा देखील संधी आहे का. यस ओ यू टी आउट. इथे अंपायरचा डिसिजन येत असताना थँक्यू. चला डी ₹1,001 के इनाम अगर कोई भी बल्लेबाज हैट्रिक 6 मारेगा तो. ये मैच के लिए सिर्फ हैट्रिक 6 पर वीर विलन की तरफ से ₹5,001. वन टू गो. चालू करना है क्या कमेंट्री. पुन्हा एकदा चेंडू सोडलाय. व्हाईट बॉल अंपायरचा डिसिजन येत असताना लेग स्टंपच्या चेंडू बाहेर. थोडीशी दिशा भटकला इथे गोलंदाज आपण पाहिले तर या मॅच मध्ये एक्स्ट्रास मध्ये थोडं जास्तच रन आलेले आहेत.
आणि ह्या मॅचमध्ये वीरू 11 यांच्याकडनं हॅट्रिक सिक्सला 5,001 रुपयाचं पारितोषिकही देखील लावलेलं आहे. व्हीनस ग्राउंड अतिशय सुंदर असं चित्र आपल्याला दिसतंय. जणू काय इंटरनॅशनल ग्राउंडमध्येच आपण हा सामना बघतोय की काय, अशा प्रकारचं हे व्हीनस ग्राउंड. अतिशय सुंदर असे दृश्य आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटची ही टीम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगलं काम करत असताना 35 रन्स, 35 रन्स. आमचे कॅमेरामॅन रोहित बनसोडे, सुमित तिवारी आणि आमचे ऑपरेटर जे कॅप्चर सर्व करतात साहिल चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगली कामगिरी, खूप मेहनत घेत आहेत. प्रत्येक एक क्षण या स्पर्धेचा आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपतायत. आणि आमचे डीजे ओमसाई ऑडिओ हेही देखील आपल्या डीजेच्या गाण्यावरती तालावरती आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना सर्वांची मेहनत आहे याच्यामध्ये. ही स्पर्धा आज इकडे चांगल्या प्रमाणे आयोजित केली. स्पर्धेचा पहिला दिवस सुंदर अशा पद्धतीने झाला. अतिशय शिस्त पद्धतीने आतापर्यंत सर्व मॅच झाल्यात. बॉलर नेम काय आहे सांगायचंय शेवट? अभिषेक. चला शेवटचा षटक घेऊन येतोय अभिषेक. स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय अभिषेक. कमी गतीने टाकलेला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडणं साजेल. जबरदस्त एफर्ट. सोपं नसतं आपल्या फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचे झेल पकडणं. बॅटचा लीडिंग एज आणि लीडिंग एजच्या नंतर जो चेंडू असा घर फिरतो तर ते पकडणं खूप सोपं नसतं. चांगले एफर्ट म्हणावे लागेल. पहिला चेंडू अप्रतिम लाईन अँड लेंथ व्हेरिएशन खूप आहेत या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. हाय देखील चेंडू निर्धाव. स्लॉग ओव्हर आहे. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकाराची आतिषबाजी देखील फलंदाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पण स्लॉग ओव्हर मध्ये अशी गोलंदाजी करणं धाडस लागतं आणि ते धाडस दाखवतोय तो म्हणजे अभिषेक. पुन्हा एकदा आरामात असा सोपा झेल. मला असं वाटतं ह्या खेळाडूने हा तिसरा झेल पकडलाय की काय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळाडू तर सोपा झेल. वाहिद. वाहिद येतोय नवीन फलंदाज. अजून एक विकेट. टीमची धावसंख्या होते 36 धावा, 36 रन. 3 गेंदे शेष है अभी भी इस ओवर में. आखिरी ओवर इस मैच इस फर्स्ट इनिंग का. टीमची धावसंख्या आतापर्यंत तर आपण पाहतो 36. पुन्हा एकदा विकेट केलंय. स्लॉट मध्ये आहे का चेंडू? हो स्लॉट मध्ये आहे. स्वागत केलं गोलंदाजाचं षटकाराने वाहिदने. जबरदस्त. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू सोडलाय. पाहिलं वाईटने इथे. वाईट बॉल इथं पंचाचा निर्णय येतोय. नाराज आपण पाहतोय उमर थोडस. कारण उमरला माहिती आहे की आम्हाला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. ह्या दोन्ही टीम साठी करो या मरोचा हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिटचा दुसरा चेंडू.
एक्स्ट्रास, हे एक्स्ट्रास आपल्याला खूप भारी पडतील हे अब्दुल इलेव्हनला देखील माहिती आहे. उमरच्या मनामध्ये आणि त्याच्या टीमच्या मनामध्ये काय चाललंय, ह्या टीमलाच विचारा की काय असतंय. फ्री हिटचा संधी, 47 रन. फोर्टी एट रन, माफ करा, 48 रन. फ्री हिटची संधी गमावली. चांगला चेंडू, फ्री हिट वरती चांगला चेंडू. उमर सांगत असताना की भैया ऐसे डालो ना, एक्स्ट्रा क्यों डाल रहे हो आप. आखरी गेंद, 48 रन. वाहिदने समा बांधला इकडे आल्या आल्या तर एक चौकार षटकार. चांगली बॅटिंग आणि महत्वपूर्ण ही बॅटिंग आणि महत्वपूर्ण हे रन. फर्स्ट बॅटिंग आहे, आपल्याला टार्गेट सेट करायचा आहे. वाहिद पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, सरळ दिशेने खेळाडू तेथे आहे. एकदा पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्यात. नॉट आउट इथे अंपरचा डिसिजन. तिसऱ्या धावासाठी देखील गेलेत. तर 50 धावा तर झाल्यात धावपलकावरती. शेवटच्या चेंडूवरती रनआउट. तर 51 रन हा सामना जिंकण्यासाठी पाहिजे. चला,
जाऊया मॅचकडे. बॅट्समनचे नाव सांगायचे, गोलंदाजाचं नाव सांगायचं आपल्याला. उमर आणि राहुल. चला, उमरने स्वतःला प्रमोट केले, ते ओपनिंग इथं आलेले आहेत. चला, पहिला चेंडू इथे व्हाईट बॉल इथे. चला, व्हाईटने इथे खातं खोललेलं आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 51 धावा बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. उमरने स्वतःला प्रमोट केले. कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतःला इथे पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये डायरेक्ट खूप सुंदर असा ड्राईव्ह. तेच तर ड्राईव्ह इथे आपण पाहिलंय. खातं उघडले ते. टीमची धावसंख्या होते 1. या मदतीने 2 धावा. पाहूया व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय येत असताना आणि व्हाईट वरती ही धाव एक्स्ट्रास मध्ये ते धावसंख्या येत असताना पहिल्या षटकामध्ये व्हाईट आणि प्लस एक येत असताना हे व्हाईट प्लस एक बोनस रन म्हणावे लागतील. तीन चेंडूमध्ये 4 धावा झाल्या धाव फलकावरती. 51 धावाचं इथे आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. त्याचा पाठलाग करायला आता अब्दुल इलोनचे हे दोन्ही फलंदाज उतरलेत. पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह, तेच तर ड्राईव्ह. पुन्हा एकदा तोच खेळाडू. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. एक्स्ट्रास मध्ये रन येत आहेत आणि 1-1 रनाने ते स्कोरबोर्ड चालू होत असताना पुन्हा एकदा मध्ये टाकलेले चेंडू ड्राईव्ह केले. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आता ते पण पाहतोय अंशुला. लेदर प्लेअर आपण पाहतोय. चांगले ऍक्शन आणि लाईन लेंथनी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये थोडंसं भटकलाय, पण त्यानंतर 2 चेंडू त्यांनी चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. पुन्हा एकदा हलक्याताने खेळलाय. फक्त टायमिंग मनगटाचा वापर केला इथे उमरने. विचाराने ते फलंदाजीला आलाय. कुठल्याही प्रकारची त्याच्या बॅटिंग मधून तर असं वाटत नाहीये की घाई करतोय म्हणून. 4 चेंडू मध्ये 7 धावा झाल्या. 4 गेंदे हो चुकी है. 4 गेंदों में 7 रन बने. 51 रन बनाने हैं इस मुकाबले को जीतने के लिए. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय येत असताना आमचे अनुभवी दोन्ही अंपायर खूप चांगली इथे भूमिका निभवताना
बार काही नाही ते लक्ष देऊन आपलं डिसिजन देत असताना एक्स्ट्राच हा मला असं वाटतं चौथा या तिसरा वाईट आहे या ओव्हरचा अंशूच्या बॉलिंगमध्ये. ज्या पण रन येतील त्या महत्त्वाच्या धावा आहेत कारण चेसिंग करायचं आपल्याला. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू पूल केलाय खेळाडू आहे. ते पण आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापर्यंत टिपले होते आणि ह्याही मॅच मध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधनं लागलाय. 14 धावा झाल्या धाव फलकावरती. जो रन रेट आहे त्या रन रेटचा बाजूबाजूने चालत असताना अब्दुल एलना संघ पुन्हा एकदा पण शेवटच्या चेंडूवरती हाय देखील जातोय चेंडू पॉवरफुल. स्थितीमध्ये आणलंय रोहित. अजून एक लेदर प्लेयर, अजून एक लेदर बॉलर, एक डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. 20 रन. चलो मैच चालू करना है, मैच क्यों रुका है. पुन्हा एकदा हलक्यातीने ड्राइव्ह केला तिकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावांसाठी रनिंग, सुंदर रनिंग, अप्रतिम रनिंग. पहिल्या चेंडूवरती खेळाडू थोडासा स्लो आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलता. कॉल होता उमरचा, पार्टनरने स्वीकारला आणि 2 धावा पूर्ण केल्या इकडे. सुंदर रनिंग. टीमचा चांगल्या बॉलरच्या विरुद्ध इथे हमला करायचा नाहीये. खराब चेंडूला षटकाराच्या बाहेर पाठवायचा आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि अशा प्रकारची बॅटिंग करतोय राहुल. भरपूर वेळ आहे, शांत दिमागाने ते फलंदाजी करत असताना राहुल. यंदा देखील विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा गोलंदाजाच्या बाजूने गेलाय. माहिती चेंडू की गोलंदाजाला त्याच्या बाजूने केलंय. त्याचं रिएक्शन आपण पाहिलं तर कुठे ना कुठे हाताला चेंडू चाटून गेलाय की काय सरळ दिशेने. 24 धावा धाव फलकावरती, 24 रन्स.
शेवटचा चेंडू ह्या ओव्हरचा खूप चांगली गोलंदाजी, मात्र 4च धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये. ये बंद करो इधर से. चोवीस धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू, आखरी गेंद इस ओव्हर की. जबरदस्त चेंडू, पण अंपायरचा डिसिजन व्हाईट बॉल ऑप्शनच्या. खूप चेंडू बाहेर आला. टीमची धावसंख्या होते 25. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ऑफच्या दिशेमध्ये. कोई खेळाडू नाही. सुंदर खेळाडू आहे की नाही, नाही असेल चौकार. एकवीस धावा बनवायच्यात. 17 चेंडू मध्ये 21 धावा. हेलो. 17-21. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू. एकच धाव. आता मात्र एक एक धावाने ते धाव संख्या वाढत असताना पाहूया कुठल्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल, या सामना जाईल. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर चांगली पार्टनरशिप. पाहूया मॅच विनिंग पार्टनरशिप होते की काय. एखादा विकेट आपल्याला मॅच मध्ये आणू शकता. 32 रन्स, 32 धावा झाल्या धाव फलकावरती.
ओ पाहूया चेंज ऑफ पेस आणि विकेटच्या नंतर पहा बॉलर एकदम अँग्री क्लीन बॉल आणि पहिला गडी बाद. चलो नया बैट्समैन रेडी रहना. गणेश 14 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस आहे. स्पर्धेचे रूल्स आहेत. कंपल्सरी चेस 14 चेंडू मध्ये 19 धावा. हो हो जबरदस्त चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केले ते फलंदाजाला आणि जे काम होतं यष्टीरक्षकांनी केले आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये तर चांगला अंशुनीस कमबॅक केले. पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये मला असं वाटतं फक्त मात्र 2च धावा दिल्यात. तीन धावा दिल्यात. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. पहिल्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तर षटक संपलंय आणि 4 धावा आल्यात या षटकामध्ये. बारह गेंदों में 18 रनों की जरूरत. 12 चेंडू मध्ये 18 धावा बनवायच्या. 12 चेंडू 18 धावा. अमित सोनी चला 12 चेंडू मध्ये ते 18 धावा बनवायच्या. मॅच रंगतदार रंगलेली आहे. 18 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या होत्या. 12-18 बनवायच्यात. 9च्या सरासरीने प्रति ओव्हर तुम्हाला 9 धावा बनवायच्या. हा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस आहेत. चला पहिला चेंडू बिग हिट केलाय. खेळाडू खाली येतोय. चुकी करणार नाही. पहिला गडी बाद. अजूनही 11 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 18.
11 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या. पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त केल्या आहे गोलंदाज अमित याने. राज येतोय. फुलटा चेंडू सरळ दिशेने लंगपच्या दिशेने खेळाडू जबरदस्त टेक. थर्टी 35 रन 16 रन चाहिए ना 18 चाहिए माफ कीजिएगा 18 रन चाहिए 33 हुआ 33 33 रन. चलो हॅट्रिक वरती गोलंदाज अमित. स्ट्राइकिंग एंड पर सुजीत. पुन्हा एकदा जड मध्ये टाकलेला चेंडू. पाहूया अंपरचं डिसिजन काय येते. लेग बाईचा इशारा. चला पायाला लागून चेंडू दिलाय. तडव्या क्षेत्रामध्ये चांगली गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव दिली आहे. मॅच कुठे होणे मॅच कुठली कुठे आलेली आहे हीच मॅच आहे. एखादी ओव्हर तुम्हाला मॅच मध्ये आणते नाही तर अंशुच्या त्या ओव्हरनी तुम्हाला या मॅच मध्ये आणलेला आहे. 18 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजे होत्या. त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. राहुल आहे. राहुलला आपण पाहिलं तर बराच वेळ तिथं नॉन स्ट्रायकर एंडला होता. पण ह्या फलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि हा आहे तर मॅच आहे. पण आता चेंडू शिल्लक राहिलेले नाही जास्त तर राहुलला कुठे ना कुठे चौकार षटकार मारावे लागतील जर का आपल्या टीमला जिंकायचं असेल तर. फुलटा चेंडू टायमिंग थोडा प्रॉपर झाला नाही पण तरी 1 बाउन्स बरोबर 4 धावांसाठी चौकार. राहुल आहे तर मॅच आहे. Eight ball, 13 runs needed to win this match. पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू जबरदस्त चेंडू जातो पहिल्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. षटकार. उमर इस बल्लेबाज का चुम्मा जरूर देंगे. क्या परफॉर्मेंस है यहाँ पर राहुल का. पुन्हा चेंडू सोडले आहे. अंपरचं डिसिजन आलेलं नाही आतापर्यंत. यस जांच पडताळ करून शेवटच्या क्षणापर्यंत पाहून व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. 6 धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. वर बॅटिंग राहुल. पुन्हा एकदा जडमध्ये टाकलाय चेंडू. काय शांत क्रिकेट खेळतोय हा राहुल. जराचाही देखील प्रेशर नाहीये स्वतःवरती की एवढ्या चेंडूमध्ये एवढ्या धावा पाहिजे. मध्ये आणले ते म्हणजे राहुलने. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 5. चला लास्ट ओव्हर कोण घेऊन येते बॉलर नेम सांगायचं आपल्याला. निर्णायक ओव्हर कोण घेऊन येतोय. जिशान.
चला 7 चेंडूमध्ये 5 धावा. निर्णायक ओव्हर. काय मॅच रंगली पहा. सावकार शेतकऱ्याने मॅच पूर्ण बदलवली. पुन्हा एकदा कॅच जीते मॅच. पहले गेंद पर विकेट का पतन. विकेट पडला राहुलचा. काय विकेट घेतली आता. हे विकेट हे कॅच घेतली आता. ही कॅच आपल्याला मॅच विन करावते की काय हे पाहायचंय. जो विकेट आपल्याला पाहिजे होता, ज्या विकेटची आपल्याला दरखास्त होती, तो विकेट तर गोलंदाजाने पहिल्याच ओव्हर मध्ये आणि पहिल्या चेंडू मध्ये प्राप्त केलाय. खेळाडूने चुकी केली नाही. थोडासा कॅच सुटला होता, पण नंतर ना सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी तो कॅच पकडला. आता त्यांनी कॅच पकडली का मॅच केली येणाऱ्या 5 चेंडू मध्ये माहिती पडेल. 5 चेंडू मध्ये 5 धावा. नवीन फलंदाज गणेश. गोलंदाजी एंडवर जिशान. आयमन फातिमा इनका आगमन हो चुका है. वेलकम बेटा. पुन्हा एकदा 2 धावासाठी जात आहेत, पण एकच धाव डायरेक्ट आणि नाही पूर्णपणे सुरक्षित. आयमन फातिमा इनका यहाँ पर आगमन हो चुका है. आयमन फातिमा आपका स्वागत है प्रेमनगर प्रीमियर लीग सीजन 7 में. 4 चेंडू मध्ये 4 धावा. पुन्हा एकदा बॅटचा अंतराळी किनारा. 1 धावासाठी जाता येतं. बॅटचा अंतराळी किनारा पाहूया इथे विकेट कोणाचा गेलाय. विकेट कोणाचा गेलाय ते पाहिजे, पण पंच आहेत तिकडे. स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये की फलंदाज आहे की नाही. पाहूया इथं पंचन रिव्ह्यू साठी जात आहेत का नाही. यस, थर्ड अंपायर कडे हा फैसला जातोय. थर्ड अंपायर आपल्याला बघायचं कोणता फलंदाज आउट आहे. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट, नॉट आउट. दोनों साइड नॉट आउट है. दोनों साइड भी नॉट आउट है. चला, विकेट कीपरने थोडासा माइंड लावला की मी इकडे फलंदाजाला आउट करेल, पण त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजाने उचलला. जिथे 1 धाव होती, मला असं वाटतं 2 धावा झाल्यात ना. 2 होते ना त्याच्या. 1च धाव ना. ओके, 3 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्यात. असं म्हणतात की कधी कधी आयुष्यामध्ये जास्त हुशारी केली तर ते आपल्यालाच महागात पडते.
तर बहुतेक ही चुकी कधीच आपल्याला महागात पडेल. लेटकट केले तिथे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्वरेने आलाय. 2 चेंडू 2 धावा. काय होईल ह्या मॅच मध्ये? एक एक क्षण टिपला जातोय. युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा दाखवतायत. काय माहोल रंगलाय पहा इकडे. संघ जितेल कंपल्सरी चेस आहेत. पुन्हा एकदा विकेट केला. खेळाडू खाली येतोय. निर्णायक कॅच. म्हटलं जातं ना की कॅचेस इन मॅचेस आणि प्रत्येक कॅच ही महत्वाची. तरफ से इस कैच के लिए 100 रुपए का इनाम आया है. वेल प्लेड, वेल कैच अरबाज. अगर गेंदबाज जिशन इस मैच को जिताते हैं तो एक बार फिर से हर्षद की तरफ से 200 रुपए का इनाम दिया जाएगा. 200 रुपए का इनाम. इनाम आ रहा है. इनाम थोड़ा बाद में रखेंगे. जाएंगे मैच की तरफ. एक बार